नेटफ्लिक्स यूट्यूब कंटेंटसाठी आधार कार्ड आधारित वय पडताळणीची शिफारस. OTT कंटेंटवर नियंत्रणासाठी सरकारने पावलं उचलावी, न्यायालयाचे मत. कॉमेडियन समय रैना व रणबीर अलाहाबादिया वादावरून कोर्टाचा कठोर पवित्रा. सेकंदांचा इशारा पुरेसा नाही, कोर्टाचा OTT प्लॅटफॉर्म्सना इशारा. सर्वोच्च न्यायालयाने OTT आणि सोशल प्लॅटफॉर्म्सवरील अश्लीलतेबाबत कडक भूमिका घेतली असून नेटफ्लिक्स व यूट्यूब सारख्या माध्यमांवर उपलब्ध असलेल्या अश्लील कंटेंट्सवर निर्बंध आणण्यासाठी आधार कार्ड आधारित वय पडताळणी लागू करण्याची शिफारस केली आहे. अल्पवयीन मुले चुकीच्या कंटेंटपासून दूर राहावीत या उद्देशाने सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या घटनापीठाने हा महत्त्वपूर्ण सल्ला दिलाय. न्यायालयानं स्पष्ट केलंय की प्रेक्षकांना केवळ काही सेकंद दाखवला जाणारा इशारा पुरेसा नाही, कारण तोपर्यंत कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू झालेला असतो. त्यामुळे वय पडताळणीसाठी आधारचा वापर हा एक व्यवहार्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. कॉमेडियन आणि पॉडकास्टर यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी दरम्यान ही बाब पुढे आली. या याचिकांमध्ये समय रैना आणि रणबीर अलाहाबादिया यांची नावे आहेत. दिव्यांग व्यक्तींविषयी केलेल्या अपमानास्पद उल्लेखांबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी नाही असे स्पष्ट केले. या क्षेत्रात योग्य नियंत्रणासाठी स्वतंत्र नियामक संस्थेची आवश्यकता असल्याचे मत न्यायालयाने जोरकसपणे मांडले. सेल्फ स्टाईल्ड संस्था पुरेशा ठरत नाहीत, बाह्य प्रभाव नसलेली सक्षम यंत्रणा गरजेची आहे असे सरन्यायाधीशांनी नमूद केले. ऑनलाईन उपलब्ध अश्लील सामग्रीबाबत चिंता व्यक्त करताना न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांनी मोबाईलवर येणाऱ्या अनावधानिक अश्लीलतेकडे लक्ष वेधलंय. पुस्तक किंवा चित्रांमधील अश्लीलता वेगळी गोष्ट आहे, त्यावर निर्बंध लादता येतात. पण मोबाईलवर तुम्ही इंटरनेट उघडलं की अवांछित कंटेंट समोर येतो. अनेकदा पाहण्याची इच्छा नसतानाही ते दिसतं. अशा परिस्थितीत काय करावं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की कार्यक्रमांच्या सुरुवातीला दाखवला जाणारा इशारा अपुरा आहे. आधार कार्डद्वारे वय पडताळणीचा प्रयोग करू शकतो, त्यामुळे प्रेक्षकांचे वय स्पष्ट होईल आणि अल्पवयीनांना चुकीच्या सामग्रीपासून सुरक्षित ठेवता येईल असेही त्यांनी सांगितले. मात्र हा केवळ न्यायालयाचा सल्ला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. समाजातील संतुलन राखण्यासाठी योग्य मर्यादा आणि कठोर नियमन आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. सगळ्याला सर्रास परवानगी दिली तर उद्भवणारी परिस्थिती भीषण असू शकते असा इशारा देत न्यायालयानं या विषयात सरकार आणि संबंधित प्लॅटफॉर्म्सनी तातडीने लक्ष घालण्याची गरज अधोरेखित केली आहे. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.